या विनायकाला वाचनाची भयंकर आवड बरं का. पण ही कशी लागली तुम्हाला माहिती आहे का? त्याचे वडील दामोदर पंत यांनाच मुळात साहित्याची खूप गोडी होती. त्यामुळे ते खूप पुस्तकं विनायकाला आणून देत. विनायकाला पुस्तक मिळालं की तहान भूक विसरून तो फक्त पुस्तकाचं वाचन करत असे. चांगले चांगले उतारे तो तोंडपाठ करायचा. त्या बालवयात मोरोपंतांच्या शेकडो आर्या धडाधड तो म्हणून दाखवायचा. इतकी त्याची मुखोद्गत होत्या त्या आर्या. रामायण महाभारतातील सगळ्या लहान मोठ्या गोष्टी त्याला पाठ होत्या, माहिती होत्या. विष्णुपंत चिपळूणकरांची संपूर्ण निबंधमाला त्यांनी एका बैठकीत वाचून काढली होती बरं का. कथा, कविता, इतिहास, निबंध सगळ्या विषयांची पुस्तकं तो इतका आवडीने वाचायचा ना. त्याच्या मनाला कोणतंही पुस्तक कधी वृक्ष आहे किंवा हे वाचूच नाही असं कधी वाटलंच नाही. त्याच्या बुद्धीला कोणताही विषय कठीण कधी वाटलाच नाही. विनायकाच्या वाचनाचा असा काही सपाटा चालू होता. एकदा त्याच्या हातात आरण्यके आली. अहो, जगप्रसिद्ध ग्रंथ आहे तो त्याच्या हातात आला. विनायकाने लागलीच त्याचं वाचन करायला सुरुवात केली. त्यातील उत्तम विचारांनी, गोड शब्दरचनेने विनायकाला अगदी मोहून टाकलं बरं. त्याचं खेळणं फिरणं सगळं बंद झालं. 3-3दा हाका माराव्या तेव्हा कुठे तो जेवा खायला यायचा. 4 दिवस झाले असे चालू होते. दामोदर पंतांना मोठं कुतूहल वाटलं. काय एवढं वाचतो तरी काय असा त्यांना प्रश्न पडला. म्हणून त्यांनी विनायकाच्या हातातलं पुस्तक घेऊन पाहिलं तर ते आरण्यक होतं. जगप्रसिद्ध ग्रंथ होता तो. त्यांच्या अंतःकरणात चर्र झालं. आपल्या इथे अशी समजूत आहे की आरण्यके घरात वाचू नयेत, घरात ठेवू नयेत. ती आरण्यकं ही अरण्यात लिहिली गेली आहेत. परंतु ती घरातच त्यांनी वाचायला सुरुवात केली. ते पाहून दामोदर पंतांच्या मनात विचार आला, अरे रे, माझ्या घराचे आता अरण्य तर होणार नाही ना. भरल्या संसारातून बायको निघून गेली म्हणजे विनायकाची आई बरं का. आता हा मुलगा आरण्यके वाचतो, पुढे काय होणार आहे कोण जाणे. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. स्त्रीशिवाय घराला घरपण नाही म्हणतात ना, तसंच झालं. दामोदर पंतांनी गणेशचं लग्न ठरवलं. त्र्यंबकेश्वर येथील फडके यांची पुतणी पसंत करण्यात आली आणि फेब्रुवारीमध्ये त्र्यंबकेश्वरला गणेशचं म्हणजे बाबाचं लग्न झालं. तिचं नाव यशोदा ठेवण्यात आलं. हीच ती येसूवहिनी बरं का. तिला सगळे येसूवहिनी म्हणत होत्या. शांत स्वभाव, कष्टाळू, प्रेमळ, खेळकर अशी ही येसूवहिनी. येसूबहिणीच्या रूपाने लहानग्या विनायकाला, नारायणाला आईच मिळाली की हो. आणि ह्या विनायकाला मात्र आई जरी मिळाली तरी एक जवळची जीवाभावाची मैत्रीण सुद्धा मिळाली. गणेशला सर्व प्रकारच्या परिस्थितीत धीराने साथ देणारी पत्नी लाभली, म्हणजे बाबांना पत्नी लाभली. दामोदर पंतांना नम्र सेवा तत्पर सून लाभली. येसूबहिणी सावरकरांच्या घरात आली. अतिशय सात्विक, स्नेहशील अशी ती होती. सावरकरांचे घर का घर होते, छे, ते स्वातंत्र्याचं एक यज्ञकुंडच होते हो. अजून ते धगधगले नव्हते इतकंच होतं. येसूबहिणी म्हणजे यज्ञकुंडात ओतलेली गाईच्या शुद्ध तुपाची धारच होती हो. इतकी ती सात्विक होती. येसूबहिणीचे सगळे जीवन कष्टात, हाल अपेष्टात असं गेलं. अमुक एक प्रकारचा त्रास तिला सहन करावा लागला नाही असं काही नाही. सर्व प्रकारचे त्रास तिला सहन करावे लागले. अशा ह्याच्यात येसूबहिणींनी जरी जीवन कष्टात असं सगळं काढलेलं होतं तरी सुद्धा दारिद्र्य, पतिविरह, नातेवाईकांची घालून पडून बोलणे, सामाजिक छळ, अवहेलना, धाकधपटशा, अंगावर धड कपडे नसणे, राहायला जागा नसणे,
खाण्याची भ्रांत, हे सगळं जीवनात येसूबहिणींनी अनुभवलं होतं. धीर गंभीरपणे तिने सर्व प्रसंगांना तोंड दिलं. ती खचली नाही, उलट इतरांनाही तिने धैर्य दिलं, स्फूर्ती दिली, ध्येयवाद शिकवला आणि म्हणूनच विनायक येसूबहिणीला कधीही विसरला नाही.